श्रीमंत मराठे सगळ्यात पुढे असतील ना, कारण त्यांचे वशिका काढे 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 त्यांनी काढे त्यांनी काढले. त्याच्या मामाकडे बी आहे बोलणाऱ्याच्या, त्याचा मावस भाऊ मंत्री माझी त्याच्याकडे बी आहे. यांनी काढले बी. हे फक्त निवडणुकीला वापरी देते. हे आमच्या जीवावरती पोचलेले लोक आहेत गरिबाच्या. याच्यातला एक बी नेता असा नाही की तो गरिबामुळे मोठा झालेला नाही. पण बरोबर द्या, मराठ्यांनी ठरवलं आता. कारण आम्हाला नंतर मराठ्यांचे फोन आले. सांगतो आता, तुम्ही असा माणूस आहे ना, तुम्ही लोकांच्या पोटातला काढणारा माणूस. आमच्या मराठ्याचे नंतर फोन आले गरिबाचे, सांगायचं नव्हतं मला पण सांगत होता, काय हे लय माणूस बेकार आहे, लय माणूस पोटातला काढलं, हुशार पत्रकार आहे तुमचं. सांगा ना, सांगा. बडे साहेब त्यांनी मराठ्यांनी सांगितलं, पाटील तुम्ही टेन्शन ना घेऊ, हे बरळत नाही यांना एखादी नीट करतो आम्ही सगळ्याला. तुम्ही तुमचं लढत राहा, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, लढत राहा. आपण गरिबांनी जे आणला. बडे दादा एक सांगू का, मोठ्या मनाने मोठ्या मनाने मराठ्याला सांगतो आणि तुम्हालाही सांगतो, गरिबाचे पोरं मुंबईत गेले. गरीब पोर आणि मी, आम्ही असा जे आर आणला, अर्धा महाराष्ट्रात पागल झालाय. नुसता वाचितोय, रोज जे आर वाचितोय. हा छगन भुजबळ तर नुसते कोटावले घेऊन ही गोष्ट खरी आहे. अभ्यास गोष्ट खरी आहे. संशोधन करतो का बॉम्ब काढायचं संशोधन करीतो. ही गोष्ट खरी आहे, कुणालाच कळत नाहीये. म्हणजे सगळ्या अभ्यासकांच्या सुद्धा डोक्याला मुंग्या आल्यात. हे कसं काय काढलं तुम्ही म्हणून. अहो आम्ही गरीब मराठ्यांच्या पोरांनी एकच जी आर काढा एवढा. तुम्ही आयुष्यभर तर काही केलं नाही, केलं असलं तरी तुमच्यासाठी जी आर काढले असते. 5 कोटीचं टेंडर, 10 कोटीचं टेंडर, हे असल्यासाठी जी आर काढले असते. संडास बाथरूमाचे घरकुलं सुद्धा घेतले ते नेत्यांनी, काही काही घरकुलं बंगले असून येणी यांना पत्रे सुद्धा जमले नाहीत लोकांचे. यांनी कृषीच्या योजना गरिबाच्या सुद्धा यांनी आणल्यात. हे असले ती. पण आम्ही गरिबाच्या पोरं लढलोत आणि आम्ही गरिबाच्या पोरं आणि मी, आम्ही दोघांनी एक असा जी आर आणला की अर्धा महाराष्ट्रात पागल झालाय. आणि आमचे काही अभ्यासक इतके बधीर झालेत, हेच म्हणत होते आधी हैदराबादचे गॅजेट देत होते, घेतलं नाही. आता घेतलं, आता म्हणते चुकलं, चुकून दे, तुला काय करायचं रे, चुकून दे. चुकलं तर नाही सरकारकडून शब्द घेतला, जे शब्द चुकन तिथं सुधारित जी आर काढायचं. त्यांनी म्हणले हो. आता काय असतं, मी मराठ्याला समजून सांगतो गरीबाला, बाबा हो, आपण एखादं रान घेतलं, त्यात नांगरा लागन, आवत हाना लागन. मग नांगर हाणताना कोणची मुळी आडी आली कोणत्या झाडाची, का खाली दगड आडा आलाय, कशामुळे आवत मोडलं, किंवा नांगर कशामुळे मोडा, तर मग खाली दगड दिसतो किंवा मुळी दिसते, मग तिला कसं तोडायचं, हे काम असतं. आता जे आर काढला, आपली आडी ओळ सुद्धा नव्हती. आपण राहतो महाराष्ट्रात, आणि आपल्या नोंदी रेकॉर्ड तेलंगणा राज्यात, महाराष्ट्रात राहतो म्हणल्यावर आपली इकडे नोंद पाहिजे होती हैदराबाद गॅजेटची. ती आपण करून घेतली, म्हणजे आपण रजिस्ट्री केली. आता रजिस्ट्री केली, टेन्शन नाही राहिलं. आता फक्त आता येणाऱ्या अडचणी, ज्या अडचणी येत्या त्या आपण आता दुरुस्त करायचे. या शब्दामुळे जर निघालं नाही, तो शब्द काढायचा, ते दुसरा टाकायचा. सरकारने कबूल केलं ना, आणखीन काय पाहिजे, काय गैरसमज रे.